नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंमळनेर तसंच संरक्षण व सामरिक अभ्यास विभागाच्या पुन्हा या नव्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर RS मराठे आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण सशस्त्र दलांमधील संसाधन व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आर्म्ड फोर्सेस सशस्त्र दलांमधील संसाधन व्यवस्थापन ही एक सामाजिक गरज कशी आहे ती आपण बघणार आहोत। पण नेमकं सशस्त्र दलांमधील संसाधन व्यवस्थापन काय असतं ते आधी आपण समजून घेऊया। सशस्त्र दलांमधील संसाधन व्यवस्थापन म्हणजे सैन्याची क्षमता आणि कार्यसज्जता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे शिस्तबद्ध नियोजन, वाटप आणि प्रभावी वापर करणे होय। यावरून आपल्याला समजतं की सैन्य दलाची जी क्षमता आहे त्याचबरोबर जी कार्यतत्परता आहे तिला टिकून ठेवण्यासाठी ज्या काही शिस्तबद्ध नियोजनांची आवश्यकता आहे, ज्या काही व्यवस्था, वाटप आणि त्यांचा प्रभावी वापर जी आवश्यकता आहे त्या सर्वांचं नियोजन करणे म्हणजेच संसाधन व्यवस्थापन करणे होय। आधुनिक संरक्षण संस्था ह्या अतिशय गुंतागुंतीच्या सुरक्षा वातावरणामध्ये काम करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये संसाधने मर्यादित असतात, परंतु मग कार्यात्मक मागण्या मोठ्या प्रमाणावर या असतात। त्यामुळे सैन्य नेतृत्वाने आर्थिक संसाधने, लॉजिस्टिक व्यवस्था म्हणजे पुरवठा व्यवस्था, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा कार्यक्षम आणि धोरणात्मक पद्धतीने वापर करणे आवश्यक असते आणि हाच वापर हा संसाधन व्यवस्थापनामध्ये सुनिश्चित केला जातो आणि म्हणूनच या संसाधन व्यवस्थापनास सशस्त्र दलांमध्ये खूप महत्व आहे। आधुनिक काळामध्ये जे आधुनिक आव्हाने आहेत किंवा प्रभावी व्यवस्थापन आहे यावर आपण चर्चा करूया। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जर आपण बघायला गेलं तर संरक्षण संस्थांना राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजा आणि आर्थिक मर्यादा यामध्ये फार मोठे संतुलन राखावे लागते। कारण देशाचा फक्त लष्करी विकास करून चालत नाही, तर आर्थिक विकास हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे। आर्थिक विकास आणि लष्करी विकास या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि याच्यावरच देशाची सामरिक नीती ही टिकून असते। त्याचबरोबर प्रभावी संसाधन व्यवस्थापनामुळे सैन्य दलांना लढण्याची तयारी टिकून ठेवता येते आणि आधुनिक शस्त्र सामग्री विकसित करता येते। सदा सर्वकाळ युद्धाची परिस्थिती असेलच किंवा त्याच वेळेस प्रशिक्षण किंवा तयारी करावी हा नियम आधुनिक काळात लागू होत नाही। तर असं म्हटलं जातं की शांततेच्या काळामध्ये युद्धाची तयारी करावी लागते आणि त्या दृष्टीने संसाधन व्यवस्थापनामुळे सैन्य दलांना त्या पद्धतीने आपल्याला तयार करता येतं। पण या बाबीस आधुनिक धोका म्हणून काय बघता येईल, तर या व्यवस्थापनामध्ये दहशतवाद, सायबर हल्ले आणि संमिश्र युद्धासारख्या अतिशय उदयोन्मुख धोक्यांना त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता यामुळे वाढते। हे धोके आहेत, या धोक्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। खास कर सायबर हल्ल्यांचं जे प्रमाण आहे ते सर्व क्षेत्रांना बाधित करत आहे आणि म्हणून या धोक्यांना प्रतिसाद देण्यासाठी आपल्याला सैन्य दलांची क्षमता वाढवावी लागेल आणि त्यासाठी फार प्रभावी व्यवस्थापन आपल्याला आवश्यक आहे। भारतासारख्या देशात सशस्त्र दलांना किंवा त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रत्येक स्तरावर संसाधनांचे काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक असते। सैन्य नियोजकांनी आर्थिक वाटप, पुरवठा साखळी, तांत्रिक विकास आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यांचा समन्वय साधला पाहिजे। म्हणजे एकंदरीत आपल्याला हे लक्षात येतं की जेव्हा आपण संसाधन व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलतो त्यावेळेस ज्या मुख्य गोष्टी आहेत की त्या म्हणजे काय की आर्थिक वाटप किंवा आर्थिक नियोजन, पुरवठा साखळी, लॉजिस्टिक, तांत्रिक विकास, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आणि मनुष्यबळ व्यवस्थापन म्हणजे मॅन पॉवर किंवा ह्युमॅनिटेरियन ज्याला म्हणतो आपण मॅनेजमेंट, HR यांचा सर्वांचा एकत्रित समन्वय साधणं फार आवश्यक आहे। आपण अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक संसाधन व्यवस्थापनाकडे जाऊया।
सैन्य दलांमध्ये जे विविध संसाधन व्यवस्थापन आहे त्यापैकी आर्थिक संसाधन व्यवस्थापन हा महत्वाचा भाग आहे. आर्थिक संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय, तर संरक्षण व्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक संसाधनांचे नियोजन, वाटप, निरीक्षण आणि नियंत्रण होय. 4 बाबींचा इथे समावेश आहे. जे काही आर्थिक संसाधन आहेत त्याचं उत्कृष्ट नियोजन करणे, त्याचबरोबर त्या संसाधनांचं व्यवस्थित वाटप सुनिश्चित करणे, होत असलेल्या वाटपाचं व्यवस्थित निरीक्षण करणे आणि या सर्व परिस्थितीवर उत्तम नियंत्रण ठेवणे, यालाच आपण आर्थिक संसाधन व्यवस्थापन म्हणतो. बहुतेक देशांमध्ये संरक्षणाचा जो खर्च असतो हा सरकारच्या खर्चाचा एक मोठा भाग असतो. आपल्याला माहित असेल की आपल्याही भारतामध्ये जेव्हा आर्थिक बजेट सादर केला जातो त्यामध्ये संरक्षण किंवा रक्षा बजेट हा एक स्वतंत्र महत्वाचा भाग असतो. त्यामुळे काय असतं की सैन्य नेतृत्व आणि संरक्षण या नियोजकांनी किंवा त्याच्यातल्या काम करणाऱ्या व्यावसायिकांनी जो काही उपलब्ध निधी आहे तो निधी जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने वापर करणे आवश्यक असते. मिळालेला किंवा शासनाने संरक्षणासाठी निश्चित केलेला जो काही पैसा आहे, जी काही रक्कम आहे, तिचं अतिशय जबाबदारीने वापर करणं आणि कार्यक्षमतेने वापर करणे आवश्यक आहे. म्हणून ही गोष्ट आर्थिक संसाधन व्यवस्थापनात फार महत्वाची आहे. याच्यात 2 मुख्य भाग आहेत आर्थिक संसाधनामध्ये. पहिला म्हणजे महसुली खर्च. यामध्ये जेवढ्या प्रकारचे सैन्य दल, आपल्या मुख्य 3 प्रकारचे सैन्य पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, देशाच्या सीमेरेषेपासून तर देशाच्या अंतर्गत ज्यांची नियुक्ती झाली आहे, या सर्व सैनिकांचं वेतन, त्यांची पेन्शन, त्याचबरोबर जे सैनिकी उपकरणं आहेत त्या उपकरणांची देखभाल खर्च, सैनिकांचं प्रशिक्षण आणि एकंदरीत सैनिक व्यवस्थापनासाठी लागणारा कार्यात्मक खर्च, या सर्व बाबींचा जो समावेश होतो तो महसुली खर्चामध्ये होतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे भांडवली खर्च. आधुनिक शस्त्र सामग्रीची खरेदी करणे, लढाऊ विमानांची खरेदी करणे, नौसेनेसाठी चांगले प्लॅटफॉर्म्स विकसित करणे, त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी हा भांडवली खर्च केला जातो. म्हणजे एकंदरीत काय की संरक्षण दलांसाठी किंवा संरक्षणासाठी जो काही फंड, जो काही निधी सरकार देत असतं त्यामध्ये या महसुली आणि भांडवली या 2 बाबींवरती विभागणी करून त्याला प्रभावीपणे त्याचा उपयोग करावा लागतो. त्याचबरोबर आधुनिकीकरण आणि आर्थिक शिस्त. आता आर्थिक संसाधन व्यवस्थापनामध्ये मॉडर्नायझेशन, त्यातही मिलिटरी मॉडर्नायझेशन म्हणजे सैनिकी आधुनिकीकरण हा निरंतर चालणारा भाग आहे. आधुनिक लष्करी उपकरणांच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक व्यवस्थापनासमोर खूप मोठी आव्हानं निर्माण होतात. कारण दिवसेंदिवस तंत्रज्ञान महाग होत आहे आणि त्यामुळे भारतासारख्या देशाकडे जिथे आपल्याकडे स्वदेशी सैनिकी उपकरणांची कमतरता आहे, आपण मोठ्या प्रमाणावर शस्त्र सामग्री ही आयात करत असतो आणि यासाठी फार मोठा खर्च हा तिथे आपला होत असतो. प्रगत लढाऊ विमाने असतील, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असेल आणि नौदल जहाजे यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. भारत काही काळापासून मेक इन इंडिया सारख्या मोहिमांद्वारे देशातच मोठ्या प्रमाणावर शस्त्र सामग्री निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याला अजून हवी तशी गती मिळालेली नाही आणि म्हणून त्याच कारणास्तव आपल्याला खूप सारी शस्त्र सामग्रीची आयात करावी लागते. उदाहरणार्थ बघा, भारताने राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे, ही फ्रान्सकडनं आपण केली आहे. आधी ज्या काही 26 किंवा 36 विमानांची आपण खरेदी केली, त्याच्यानंतर आता नुकताच भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये अजून नव्याने अनेक विमानं भारतात येणार आहेत. त्या कराराद्वारे त्या खरेदीचा करार झालेला आहे. त्याचबरोबर स्वदेशी विमान वाहू नौकेची निर्मिती आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली सारख्या आधुनिकीकरण कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. भारत S-400 ही जी प्रणाली आहे, जी रशियाकडून आपल्याला मिळालेली आहे, त्याचा पुढचं व्हर्जन किंवा अपडेटेड किंवा त्याच्यामध्ये अजून प्रभावी क्षमता असलेली नवीन निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. ब्रह्मोस हे रशिया आणि भारत दोघांनी विकसित केलेला मिसाईल आहे आणि ती प्रणाली अजून आधुनिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज असते. आर्थिक व्यवस्थापनाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे असा असतो की संरक्षण संशोधन आणि विकास
म्हणजेच काय की DRDO कडे जी एक जबाबदारी आपली आहे, त्याच अनुषंगाने देशामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये संशोधन हे निरंतर चालवायला हवं आणि त्याच संशोधनाच्या आधारावर आपल्या सैन्य दलांचा विकास हा निश्चित होतो. भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबनाचा धोरणांतर्गत स्वदेशी उत्पादनांवर भर दिलेला आहे, मी आताच आपल्याला सांगितलं. आणि याद्वारे भारत येणाऱ्या काही काळामध्ये निश्चितच या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होऊन आपली जी परकीय देशांवर जी अवलंबित्व आहे ते कमी करेल. त्याचबरोबर महत्वाचा भाग असा असतो की आर्थिक शिस्त राखण्यासाठी संरक्षण खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी आणि ही जबाबदारी जी आहे ती फार आवश्यक आहे. पारदर्शकता नसेल तर खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण केलेल्या निधीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. आधुनिक संरक्षण व्यवस्थापनात उत्तम अर्थसंकल्पीय प्रणाली, आर्थिक लेखापरीक्षण आणि खरेदी प्रक्रियेत सुधारणा यावर भर दिला जातो आणि ज्यामुळे विलंब आणि खर्चवाढ टाळता येते. जर आपण पारदर्शकता जपली किंवा आपण सर्व प्रकारची काळजी घेतली तर आपल्याला या क्षेत्रात शस्त्रसामग्रीसाठी विलंब जो होणारा असतो तो टाळता येतो आणि जी खर्चवाढ होणारी असते तिलाही टाळता येते. यानंतर बघूया आपण लॉजिस्टिक संसाधन व्यवस्थापन. लॉजिस्टिक्स म्हणजे काय की एक पुरवठा व्यवस्था. लॉजिस्टिक किंवा पुरवठा व्यवस्थापन हे लष्करी कारवायांचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. एक प्रकारे एक मुख्य वाहिनीच आहे. आपण म्हणतो की एका सैनिकामागे 10 सैनिक हे युद्ध लढत असतात. यात पुरवठा व्यवस्था किंवा पुरवठा साखळीचा फार मोठा वापर यात होतो. यामध्ये सैन्य दलांना कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा आणि सेवांचे नियोजन आणि समन्वय या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि म्हणून सैनिकी व्यवस्थापनाच्या बाबतीत पुरवठा व्यवस्था किंवा पुरवठा संसाधन व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. या व्यवस्थेमुळे सैनिकांना शस्त्रसामग्री, दारुगोळा, इंधन, अन्न पुरवठा, वाहतूक सुविधा, वैद्यकीय मदत आणि संप्रेषण म्हणजे संवादाची उत्कृष्ट साधने उपलब्ध होतात आणि त्यामुळे यशस्वी लष्करी कारवाई मोठ्या प्रमाणावर प्रभावी पुरवठा व्यवस्थेवर अवलंबून असते. जर पुरवठा व्यवस्था प्रभावी नसेल तर जिंकत असलेलं युद्ध सुद्धा एखादं सैन्यदल हरू शकतं. यात 2 बाबींचा मुख्य उल्लेख आपल्याला करावा लागेल, तो म्हणजे पुरवठा साखळी. सातत्यपूर्ण पुरवठा साखळी राखली जाते ज्यामुळे सैनिकांना कठीण परिस्थितीत दीर्घकाळ कार्य करता येते. उदाहरणार्थ सीमा रेषेवर लढणाऱ्या सैनिकाला त्याच्या शस्त्र, दारुगोळा, शस्त्रसामग्री, त्याचबरोबर वायरलेस कम्युनिकेशन, त्याला लागणाऱ्या आरोग्याच्या संबंधित बाबी, त्यानंतर तिथपर्यंत सीमेरेषेपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यासाठी फार मोठ्या प्रमाणावर एक पुरवठा साखळी काम करत असते आणि ही फार महत्वाची असते. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली, उपग्रह संप्रेषण आणि स्वयंचलित साठा व्यवस्थापन या प्रणालींमुळे सैन्य कमांडरांना पुरवठा आणि उपकरणांच्या हालचालींचे प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण करता येते. आता हे युग अवकाश स्पर्धेचं आहे. उपग्रहांद्वारे आपल्या सैन्य दलांच्या सर्व प्रणालींना ट्रॅक केलं जातं. त्याचबरोबर सॅटेलाइट कम्युनिकेशन हा आता महत्वाचा भाग आलेला आहे आणि या सर्व गोष्टींमुळे या सर्व कमांडर्सना किंवा या पुरवठा प्रणालीमध्ये असलेल्या लोकांना या उपकरणांच्या हालचालीचे प्रत्यक्ष वेळेमध्ये निरीक्षण करता येते आणि योग्य कृती करता येते. लॉजिस्टिक्सचे क्षमतांचे बळकटीकरण. आता पुरवठा व्यवस्था जरी महत्वाची असली तरी ती दिवसेंदिवस कशी महत्वपूर्ण होईल, कशी मजबूत होईल याकडेही लक्ष देणं आवश्यक असते. भारतीय सशस्त्र दलांनी सीमावर्ती भागांमध्ये एकात्मिक लॉजिस्टिक नेटवर्क आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून लॉजिस्टिक क्षमता मजबूत केली आहे. याचं एक उदाहरण आपल्याला घेता येईल की पूर्व लडाखमध्ये भारत चीन तणावाच्या काळात उंच पर्वतीय भागात जे काही आपले सैनिक तैनात होते त्या सैनिकांना अत्यंत कठीण हवामानामध्ये तिथे असून सुद्धा त्यांना वेळेवर अन्न, इंधन, त्याबरोबर थंडीपासून वाचण्याचे कपडे आणि लष्करी साधनांचा, उपकरणांचा सातत्यपूर्ण पुरवठा करण्यात आपल्याला यश आले. आणि हे कशामुळे झाले तर आपली पुरवठा साखळी, पुरवठा व्यवस्था ही अतिशय सुदृढ होती. याशिवाय C-17 ग्लोब मास्टर
आणि C-130J यासारख्या मोठ्या ज्या विमानाने वाहतूक करणारे जे विमान आहेत किंवा वाहतूक विमानांचा जो वापर आपण करत असतो, या वापरामुळे दीर्घ अंतरावर म्हणजे जे सीमारेषीय किंवा दूरवर असलेले भाग आहेत त्या ठिकाणी सैन्य आणि उपकरणांची जलद हालचाल शक्य झालेली आहे आणि ज्यामुळे या पुरवठा व्यवस्थेचा किंवा साखळीचा प्रतिसाद हा वेळी आपल्याला साधता येतो आणि यामुळे एक लक्षणीयरित्या याच्यामध्ये लागणारा वेळ हा कमी झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्या अजून एक उच्च प्रतीचं संसाधन व्यवस्थापन म्हणजे तांत्रिक संसाधन व्यवस्थापन, टेक्नॉलॉजिकल रिसोर्स मॅनेजमेंट. आता नेमकं तांत्रिक संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय? तर तांत्रिक संसाधन व्यवस्थापन म्हणजे आधुनिक लष्करी कारवायांसाठी आवश्यक असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचे नियोजन, खरेदी, देखभाल आणि प्रभावी वापर होय. या व्याख्येनुसार आपण आवश्यक असलेले जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे त्याला नियोजनाचा, त्यासोबत ते तंत्रज्ञान खरेदी करून त्याची देखभाल आणि प्रभावी वापर या सर्वांचं व्यवस्थापन करतो, त्याला तांत्रिक संसाधन व्यवस्थापन असे म्हणतात. आजच्या काळामध्ये अतिशय वेगाने होणाऱ्या तांत्रिक प्रगतीमुळे युद्धाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. आजची जी लढाई आहे, आजची जी युद्ध पद्धती आहे ती अतिशय लेटेस्ट आणि खूप आधुनिकता तिच्यात आलेली आहे. आधुनिक सशस्त्र दल आता डिजिटल प्रणाली, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणे, त्याचबरोबर एक निरीक्षण प्लॅटफॉर्म ज्याला ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म आपण म्हणतो आणि सायबर सुरक्षा पायाभूत सुविधा यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. त्यामुळे सैन्य नेतृत्वाने तांत्रिक संसाधनांचं योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, कारण तसं केल्याने सैनिकांच्या एकंदरीत व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि जो काही संभाव्य शत्रू आहे त्या शत्रूपेक्षा तांत्रिक आघाडी आपण कशी घेऊ शकतो या गोष्टी या व्यवस्थापनावर डिपेंड करतात. आणि म्हणून संशोधन आणि विकास असेल, प्रणाली खरेदी असेल, उपकरणांची देखभाल असेल आणि सैनिकांना प्रशिक्षण देणं असेल, या सर्वांचा, या चारींचा उपयोग किंवा व्यवस्थापन यालाच आपण तांत्रिक संसाधन व्यवस्थापनाची परिभाषा देत असतो. तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आधुनिक युद्धामध्ये माहिती तंत्रज्ञानाला खूप महत्व प्राप्त झालं आहे. आज आपण बघू शकतो की प्रगत संप्रेषण जाळ्यांमुळे जे आपले कम्युनिकेशन नेटवर्क्स आहेत त्यामुळे सैन्य कमांडरांना रणांगणावरील परिस्थितीचे निरीक्षण करता येते आणि भू किंवा ज्याला म्हणतो आपण स्थळ, वायू, समुद्र, अवकाश आणि सायबर या क्षेत्रांमध्ये कारवायांचा समन्वय साधता येतो. कारण आज कुठलंही युद्ध जे जमिनीवर लढलं जात आहे ते फक्त एकाच अनुषंगाने लढलं जात नाही, तर त्याचबरोबर त्याला हवाई आणि नौदलातर्फे समन्वित करणं आवश्यक असतं. आणि आता तर सायबर युगाचं युद्ध लढलं जात आहे, ज्यामध्ये उपग्रहांचा वापर युद्ध प्रणालींना मॉनिटरिंग करण्यासाठी केला जातो. यामध्ये नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअरचा एक भाग आहे, यालाच आपण मराठीत एकात्मिक संप्रेषण प्रणाली असं म्हणतो. या प्रणालींमुळे सैन्याच्या विविध शाखांमध्ये प्रत्यक्ष वेळेत म्हणजे वास्तविक रिअल टाइम मध्ये माहितीची देवाणघेवाण शक्य होते आणि म्हणून हे तंत्रज्ञान भारतासाठी खूप महत्वाचं आहे किंवा जगात युद्धामध्ये सैनिकी दलांचं व्यवस्थापन करताना अशा प्रकारचं तंत्रज्ञान खूप महत्वाचं असतं. त्याचबरोबर मानवरहित प्रणाली ड्रोन, सध्याच्या काळामध्ये ड्रोनचा वापर खूप वाढलेला आहे. याद्वारे निरीक्षण, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि लक्षित कारवायांसाठी मोठ्या प्रमाणावर या ड्रोनचा वापर केला जात आहे. भारताने सुद्धा आपल्या सीमावर्ती भागांमध्ये जे निरीक्षण ड्रोन आहेत ज्याच्याद्वारे आपण शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवू शकतो त्या ड्रोनची तैनाती केलेली आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षा, सैन्य संस्थांनी आपली संप्रेषण जाळे आणि माहिती प्रणाली यावर सायबर हल्ला होणार नाही किंवा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवणे ते आवश्यक आहे. एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित प्रणाली देखील संरक्षण तंत्रज्ञान व्यवस्थापनातील महत्वाचे घटक आहेत आणि यांच्याशिवाय किंबहुना आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाची कल्पना केली जाऊ शकत नाही आणि त्याची सैन्य दलांमध्ये तेवढीच आवश्यकता आहे. याचबरोबर या संसाधन व्यवस्थापनामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग आहे.
मानव संसाधने ही कोणत्याही लष्करी संस्थेची सर्वात मौल्यवान संपत्ती असतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे महत्वाची असली तरी सशस्त्र दलांची कार्यक्षमता शेवटी सैनिकांच्या कौशल्य, शिस्त, नेतृत्व आणि मनोबलावर अवलंबून असते. म्हणजेच काय की आज युद्धामध्ये अनेक प्रकारचे घटक जरी समाविष्ट झालेले असले, आधुनिक तंत्रज्ञान जरी आलेलं असलं, अनेक उपकरण आलेले असले, तरी सुद्धा त्यांना हाताळणारी जी काही सैनिकी शक्ती आहे ती अनुभवी, व्यावसायिक आणि कौशल्य याच्या बळावर अवलंबून आहे. आणि म्हणून सैनिकांना कौशल्य, शिस्त, नेतृत्व आणि मनोबल या गोष्टींवर अवलंबून किंवा त्यांच्या या गोष्टीवर अवलंबून राहणं आवश्यक आहे. या सैन्य दलांमधील मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर त्याच्यात भरती प्रक्रिया, प्रशिक्षण, नेतृत्व विकास कार्यक्रम, त्याचबरोबर कार्यप्रदर्शन, मूल्यांकन, कल्याणकारी धोरणे आणि करिअर नियोजन म्हणजे व्यावसायिक जीवनाचं नियोजन यांचा समावेश होतो. सैन्य संस्थांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक दृढता आणि नैतिक मूल्य असलेल्या सक्षम व्यक्तींची निवड करणे आवश्यक असते. एकंदरीत जेव्हा सैन्य दलांसाठी सैन्यांची भरती केली जाते, या भरती प्रक्रियेमध्ये त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त भरती करणं हा एवढा भाग नसतो, तर भरती झाल्यानंतर सैनिकांना उच्च प्रशिक्षण, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे, त्याचबरोबर ते करत असलेल्या कामाचं मूल्यांकन वेळोवेळी करणे, त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कल्याणासाठी कल्याणकारी धोरणं आणणे या सर्वांचा समावेश यात होतो. म्हणून प्रशिक्षण हे मानव संसाधन व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचं घटक आहे. सशस्त्र दल आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणावर संसाधने खर्च होतात. म्हणजे एकंदरीत युद्ध कौशल्य, सामरिक नियोजन आणि नेतृत्व कौशल्य यांचा तिघांचा समन्वयाने विकास करणे याला आपण मानव संसाधन व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचं मानू शकतो. आणि या गोष्टी सैन्य दलामध्ये खूप महत्वाच्या आहेत. सशक्त मनुष्यबळ, सशक्त राष्ट्र. जर आपले सैन्य दल अतिशय शक्तिशाली असतील, आपलं मनुष्यबळ कार्यक्षम असेल, तर देशही कार्यक्षम असतो. आधुनिक सैन्य संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण आणि विशेष प्रणालीलाही महत्व दिलं जातं. आज अधिकारी आणि सैनिक नियमितपणे संरक्षण महाविद्यालय, स्टाफ कोर्स आणि प्रगत प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, ज्यामुळे त्यांची व्यावसायिक क्षमता वाढते. आपल्याकडे भारतामध्ये वेलिंग्टनला आर्मी कॉलेज आहे. यामध्ये भारतासह विदेशातीलही काही अधिकारी त्यांचं सैनिकी प्रशिक्षण, खास कर उच्च नेतृत्व त्या ठिकाणी प्रशिक्षण घेते आणि मग सैन्यामध्ये आपली भूमिका बजावते. प्रेरणा आणि मनोबल हे दोन घटक देखील मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्वाचे घटक आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सैनिक प्रेरित राहतील याची काळजी या नेतृत्वाला नेहमी घ्यावी लागते. त्यामुळे सैन्य व्यवस्थापनामध्ये किंवा संसाधन व्यवस्थापनामध्ये नेतृत्वाची कसोटी लागते. यात दोन महत्वाचे भाग सशक्त मनुष्यबळाच्या दृष्टीने आपण बघू शकतो, तो म्हणजे कल्याणकारी उपाय. सैन्य दलांना किंवा त्या संबंधित जो काही भाग आहे यांना निवास सुविधा उपलब्ध करणे, आरोग्य सेवा देणे, त्यांच्या सैनिकांच्या कुटुंबासाठी शैक्षणिक सहाय्य करणे आणि त्यांना पेन्शन सुविधा देणं, या कल्याणकारी योजना जर सैनिकांना दिल्या गेल्या तर ते आपली जबाबदारी अधिक कार्यक्षमपणे पार पाडतात. भारतीय उपक्रमाबाबत बोलायचं झालं तर सीमावर्ती भागांमध्ये राहण्याच्या सुविधा निर्माण करणे, त्याचबरोबर तिथे राहणाऱ्या सैनिकांना आधुनिक प्रशिक्षण केंद्रे उभारणे, दुर्गम भागात तैनात सैनिकांसाठी डिजिटल संप्रेषण सेवा निर्माण करणे, किंबहुना वायरलेस कॉन्टॅक्ट किंवा याला सॅटेलाइट कम्युनिकेशन झाला म्हणतो आपण, या सुविधांची निर्मिती करणं या उपक्रमांमध्ये सहभागी आहे. एकंदरीत संसाधन व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन, लॉजिस्टिक समन्वय, तांत्रिक प्रगती आणि मानव संसाधन विकास यांचं एकत्रित व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आपण मागे 4 प्रकारचे आत्ताच आपण व्यवस्थापन बघितले. त्याच्यात आपण आर्थिक व्यवस्थापन बघितलं, पुरवठा व्यवस्थेचं व्यवस्थापन बघितलं, तंत्रज्ञानाचं व्यवस्थापन बघितलं आणि आता मानव संसाधन विकासाचं व्यवस्थापन बघितले. या प्रत्येकामध्ये काही घटक आहेत, त्यांचा समन्वयाने तेथील व्यवस्थापन पार पडतं आणि अंतिमतः या 4 गोष्टींचा एकत्रित समन्वयाने, एकत्रित व्यवस्थापनाने आपले सैन्य दल खूप कार्यक्षमपणे काम करतं.
या सर्व घटकांचे योग्य नियोजन आणि समन्वय झाल्यास आपले सशस्त्र दल आपली कार्यक्षमता टिकून ठेवू शकतात, कार्यसज्जता टिकून ठेवू शकतात, कार्यक्षमता वाढवू शकतात आणि शेवटी राष्ट्रीय सुरक्षा अधिकपणे बळकट करू शकतात. आणि म्हणूनच या चारही घटकांचं संसाधन व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे. तर एकंदरीत मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सैन्य दलातील व्यवस्थापन संसाधन किंवा संसाधनांचं व्यवस्थापन हा भाग बघितला. अपेक्षा आहे की तो आपल्याला समजला असेल. धन्यवाद.